हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल। मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे पिकोफॉल मशीनची जी सुई असते ती सुई कशी बसवायची, कोणत्या दिशेने बसवायची, तिचा टोक कोणत्या दिशेला करायचा आहे, त्याचबरोबर जी काही थोडक्यातली सेटिंगची जी माहिती आहे ती पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर इथं तुम्ही पाहू शकता ही जी आहे ही माझ्याकडे 2 in 1 किंवा पिकोफॉल मशीनची शिलाई मशीन आहे। ठीक आहे, तर तुम्हाला शिलाई मशीनला पिकोफॉल मशीनच्या शिलाई मशीनला जे आहे तिला सुई बसवत असताना हा जो टोक आहे छोटासा, हा टोक तुम्हाला पाठीमागच्या तिकडच्या बाजूला करायचा आहे। ठीक आहे, मी तुम्हाला जी दिशा दाखवत आहे ती दिशा तुम्ही सुरुवातीला समजून घ्या। आणि हा जी छोटीशी रेष आहे लांब, अगदी लांब जी चीर आहे तर तुम्ही पाहू शकताय ही जी पूर्णपणे चीर आहे ना, हा अशा प्रकारे ही तुम्हाला समोरच्या बाजूला बसवायचे। ठीक आहे, इथं तुम्ही पाहू शकता हा जो टोक आहे हा तुम्हाला इकडच्या साईडला करायचा आहे का। हा पिकोफॉल मशीनचा आहे बरं का, परत एकदा समजून घ्या, ही साधी शिलाई मशीन नाही आहे, ही 2 in 1 किंवा पिकोफॉल मशीन आहे। तर ही 2 in 1 मशीन आहे, कारण नॉर्मल जी शिलाई मशीन असते साधी तिची वेगळी सिस्टीम आहे सुईची आणि शटलची, बरोबर का। तर ही जी आहे ही 2 in 1 मशीन आहे किंवा पिकोफॉल मशीन म्हणा किंवा अम्ब्रेला मशीन सुद्धा म्हणतात। ठीक आहे, तर अशा प्रकारे ही सुई जी आहे ही सुई तुम्हाला अशी समोरच्या बाजूला बसवायची आहे। अशी अगदी मी पकडलेली आहे ह्याच दिशेने तुम्हाला अगदी पुढे घेऊन जायचं आहे। ठीक आहे, इथं तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता हा जो छोटासा भाग आहे हा पाठीमागे करायचा, ही लांबडी जी चीर आहे ही चीर तुम्हाला अशी तुमच्या समोरच्या बाजूला करायची। ठीक आहे, आणि सुई बसवत असताना आता काय काळजी घ्यायची ते सांगते तुम्हाला। तर सुई बसवत असताना तुम्हाला नेहमी काय करायचं आहे, ज्या होलमध्ये सुई तुमची जाते त्या होलमध्ये सुरुवातीला घालायची आणि त्यानंतर मग तुम्हाला अशी वरती सरकवायची आहे। ठीक आहे, इथं तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे वरती सरकवून घ्यायची। ओके, ठीक आहे, आणि त्यानंतर इथे जो 2 स्क्रू असतात ते स्क्रू तुम्हाला फिट करून घ्यायचे आहे। ठीक आहे एव्हरीवन, तर बघू शकताय फिट झालेली आहे आपली शिलाई मशीन। आता दोरा ओवताना तुम्हाला काय करायचं आहे, दोरा हा समोरच्या बाजूने ओवायचा आहे, पाठीमागच्या नाही। ठीक आहे, ओके, तर आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल अशी मी आशा करते। आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। ठीक आहे, चला भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत, नवीन एका सेटिंगसोबत। जे काही तुमचे प्रॉब्लेम शिलाई मशीनच्या रिलेटेड असतील ते सॉल्व्ह करण्यासाठी नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटू। चला बाय।